आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नरसापूर येथील घटनेविरोधात वाईकरांचा संताप, आरोपीला फाशीची मागणी. नसरापूर येथे अल्पवयीन बालिकेवर झालेल्या अमानवीय अत्याचार व हत्येच्या घटनेचे पडसाद आता संपूर्ण वाई तालुक्यात उमटू लागले आहेत. या क्रूर कृत्याचा जाहीर निषेध करत संबंधित नराधमाला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी समस्त वाईकर नागरिकांच्या वतीने मंगळवारी वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सदर आरोपीने यापूर्वीही अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केले होते, मात्र पुराव्याअभावी त्यांची सुटका झाली होती. याचाच फायदा घेत पुन्हा एकदा एका निष्पाप बालिकेचा बळी घेतल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अशा नराधमांना समाजात स्थान नसून त्यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. तसेच अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये स्थानिक न्यायालयांनी वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारे तात्काळ फाशीची शिक्षा सुनावून तिची अंमलबजावणी व्हावी, यासाठी केंद्र सरकारने देशभरात कडक कायदा लागू करावा अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. नसरापूर प्रकरणातील आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष प्रयत्न करावेत. तसेच महिला व बालिकांच्या सुरक्षेसाठी विद्यमान कायदे अधिक कडक करून खटले जलदगती न्यायालयात चालवावेत अशीही मागणी यावेळी करण्यात आली. वाईकर नागरिकांनी आपल्या भावना पोलीस प्रशासनामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याची विनंती केली आहे. या निवेदनावर विविध क्षेत्रातील मान्यवरांसह समस्त वाईकर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शासन यावर नेमकी कोणती पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.